वीज पडून बैल दगावलेल्या शेतकऱ्यावर स्वतः पेरणीची तिफण ओढण्याची वेळ. ऐन पेरणीच्या वेळेत नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील शेतकरी प्रवीण तानाबा मारघडे यांच्यावर ओढवलं संकट. स्वतः खांद्यावर जू घेऊन पेरणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते राजू पारवे आज शेतकऱ्याला भेट बैल देणार. काही दिवसांपूर्वी प्रवीण मारघडे यांच्या शेतात वीज पडून त्यांच्या बैलाचा मृत्यू झाला. मग घरी असलेल्या एका गोऱ्या लहान बैलाच्या मदतीने स्वतः खांद्यावर औत घेऊन ते पेरणीच्या कामाला लागलेत. ही माहिती कळताच राजू पारवे यांनी त्या शेतकऱ्याला बैल देण्याचा निर्णय घेतला. तो का बरं तुम्ही एकटा बैलाला घेऊन असं शेत जुंपून आले? काय प्रकार झाला? काल अचानक वीज म्हणजे पडली साहेब. ते म्हणजे दोनशे दोनही बैल मरंबवले. 1.5 लाखाची जोडी होती साहेब. घेतली बाबा तोडसे अचानक त्याच्यातूनही वाचले. माझ्यावाल्यानं हे गोरं वाचलं साहेब. मोठं खतरनाक काम झालं जी साहेब. पहिलं ते मरण पावले तर पावले. आता पेरणीचा तास असा साहेब. तर बैलासंग मला जुता लागलं. शासनाकडून काही मदत नाही आली तुम्हाला? शासनाकडून मदत आता अजून याचीच आहे साहेब. पंचनामे येते असं तसं केलं आहे साहेब. पण ते आता कवा भेटते ना कवा नाही मालूम नाही. का सांगू साहेब. बरं, तुम्ही जसं माहीत पडलं की ती जोडी सुद्धा तुम्ही आताच घेतलेली होती? आता 2 महिने झाले फक्त. ते गोंदियावरून आणली होती मग आता जोडी घेतली. आता असं एवढं भारी संकट तुमच्यावर आलेलं आहे. हो तर तुम्ही सांग काय भाऊ. आमचे येतं नाही का साहेब. येतं बैल मरण पावले. येतं एक होता असा लंबा पाय करून. असं दुःख झालं साहेब. काही सांगायचं काम नाही. सकाळी JCB नाही भेटेल, ट्रॅक्टरवाला नाही भेटेल साहेब. काही होत नाही. कसं सांगा काय करा नाही. यंदाच जोडी घेतली साहेब. 1,30,000 रुपये गोंदियावरून आणली मी ना. ते झालं तर झालं. येतं गड्डा केला साहेब. बैलाला अर्पण केलं. येतं माय बैल गेले साहेब. मग आता तुम्ही शेती कशी करा मग तुम्ही आता? शेती आता का सांगू. ते एक बैल आहे साहेब. बैला संग एका बैला संग पेरणं करायला लागून राहिलं. मग तुम्ही डोक्यात कसा विचार येत नाही का? डोक्यात पक्काच विचार येऊन राहिला. शासनाकडे आता येते पाठपुरवठा येते केला साहेब. पण करून नाही राहिले काहीच. हंगामाचा सीझन आहे आता. हे वावर अजून पडीत आहे. ते हे काय साहेब. म्हणून तुम्ही शेताला स्वतःला झुपला का बैला जोडीला? हो का करा. ठीक.